हे बघा असं पीठ आहे मस्त पैकी ते. आता मी त्याला दूध टाकून जय भीम सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनल मध्ये. मी शीतल. तर आज मी तुमच्यासाठी नवीन अशी मस्त मिठी आणि एकदम छान रेसिपी घेऊन आली आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. ओके. मी मस्त गुलाबजामची रेसिपी दाखवणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, ठीक आहे. कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, शेअर करा, कमेंट करा. ओके, कसे वाटले गुलाबजाम ते पण नक्की सांगा. पुढे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला थंबनेल वरून समजूनच जाईल मी काय दाखवते, नाही का? तर पूर्ण बघायचा. ठीक आहे. मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते आणि आपण जाऊया किचन कडे. चला मग. तर इकडे मग मी आता हे दूध वगैरे घेते. मी दुधात मळणार आहे बरं का, पीठ दुधामध्ये मळणार आहे आणि दूध थोडं लागता टाकणार आहे मी. ओके, बघा आता कापून घेते. हे बघ पीठ टाक. बघा दिसतंय का पीठ? हा दिसतंय ना. हर्षिता करते व्हिडिओ बर का. करून घेणार आहे. ओके, माझं बाळ काढतंय व्हिडिओ. ठीक आहे, चला इकडे. तर मी मस्त मळून घेते. थोडं दूध टाकून मळते बर का. म्हणजे आपलं हे बॅटर असं घट्ट. म्हटलं चला यूट्यूब फॅमिली बरोबर पण शेअर करू रेसिपी, नाही का? आणि हा ना, उद्या 15 ऑगस्ट निमित्त स्पेशल रेसिपी आहे बरं का ही. हर्षिताला आवडतं ना बेटा? हा. पप्पांना पण खूप जास्त आवडतं. हर्षूला, पप्पांना. मला नाही आवडत जास्त, मी नाही खात जास्त करून. नाही, मला नाही आवडत जास्त बाई गोड. मी एखाद दोनच खाते जास्त. हे दोघं जण खाता जास्त ना हर्षू? हा, मी आवडतो. मी आता याचा डो बनवून घेते. ओके, मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा, मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं, त्यातलं एवढं दूध उरलंय आणि हे बघा असा डो तयार करून घेतला. तर मी आता ह्या डोला झाकवून ठेवते बरं का. झाकून ठेवते 10 ते 15 मिनिटं आणि मग मी त्याच्यानंतर मस्त आपले असे गोळे बनवून घेतले. आता घेईल आणि हे बघा डो आता झाकून ठेवला आणि आपण इकडे चाशणीची तयारी करू. आता इकडे चाशणी बनवायची त्याच्यात. चाशणी बनवते मी आता इकडे. तर ह्या वाटीनेच मी इकडे घासू. ह्या वाटीनेच मी साखर मोजून आणि पाणी पण ह्याच वाटीने टाकणार आहे. तर कंटिन्यू करा. आता हर्षूच्या हातात देते फोन. हे बघा, मी ह्या वाटीनेच घेते. 1 वाटी, 1.5 वाटी घेणार आहे मी, जास्त गोड नको. हे बघा मोठी वाटी आहे ना, त्यामुळे. म्हणजे चांगली अर्धा ती 1.5 पाव साखर आहे ती. तर आता मी त्याच याच्याने पाणी घेणार आहे, ह्याच वाटीने. 1 वाटी, 2 वाटी, 1.5 वाटी. ये ना पिछली 1.5 वाटी पाणी घेतलं मी. चला गॅसवर ठेवूया. मम्मा बंद करू. बघ, मी आता साखरला अशी विरघळून घेते बघा. आणि पाक ना असा बनवायचा, असा म्हणजे एकदम तार तुटे ना असा नाही बरं का. त्याचा पाक तुम्हाला माहिती आहे, आपल्याला काही लाडू नाही बनवायचे. कसाही पाक राहिला ना तर गुलाबजाम मध्ये जातोच तो, बरोबर ना? कसा पण पाक केला ना तर गुलाबजाम मध्ये जातोस.
आता मी इकडे पूर्ण साखर विरघळून घेते आणि मग त्याच्यात इलायची ॲड करणार आहे आणि फोल सगट इलायची ॲड करणार आहे मी, इलायचीचे फूल. ही माझी पद्धत आहे बरं का. आणि मी काय यूट्यूब वगैरे वरून बघितलेलं नाही बरं का. मला येतात, म्हणजे मला माहिती आहे गुलाबजाम. माझी मोठी बहीण बनवायची ना, तर मी लक्षात ठेवलेलं आहे. म्हणजे बघू ती बनवायची ना, म्हणजे मी त्यांच्या घरी जायची ना, माझ्या बहिणीच्या घरी, तेव्हा ती बनवायची गुलाबजाम. तेव्हा मग मी तेव्हाचं लक्षात ठेवलंय. आणि कसं असतं, आई आणि बहिणीकडूनच शिकतं माणूस नाही का. आणि लहान असल्यामुळे मग मी बहिणीन वगैरे म्हणजे ते करायचे तर मग लक्षात ठेवलेलं आहे. माझी मोठी बहीण पण बनवते ना, बनवायची, आम्ही जायचो तेव्हा मस्त बनवायची, तर मग लक्षात आहे. तर तेच मग. आणि हर्षिताच्या पण दुसऱ्या का तिसऱ्या बड्डेला तिने बनवले होते गुलाबजाम माझ्या बहिणीने, त्यामुळे मग लक्षात आहे. मग येतात मला पण. मग यांना उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणे, म्हटलं चला मग तुम्हाला गुलाबजाम. हे बघा आपली साखर मस्त विरघळून गेली आहे. आता मी त्यात मध्ये विलायची पूड टाकते, म्हणजे विलायची कुटून ठेवली आहे मी, टाकते आता विलायची त्याच्यात. म्हणजे विलायची जास्त टाकली मी म्हणजे की आपली मस्त फ्लेवर येईल नाही का. बघ कसे भारी पाक तयार होतोय आपला. मग बघू का मी. पातळ आहे अजून, गोड तर लयच आहे. पण वास तर लय भारी येतोय बरं का, एकच नंबर वास येतोय. चला मी याला इकडे आता ठेवते आणि इकडे आपले बाऊ आता झाले ना. आता तर इकडे मी आता गोल गोल हे बनवून घेते मस्त पैकी, आपले गुलाबजाम बनवून घेते. चला मग कंटिन्यू तुम्ही व्लॉग करा. मी साजूक तूप लावलंय हाताला आणि मग आता मी बनवते. ओके, त्याचे गोळे बनवून घेते. बंद करतो. हे बघा, तर गोळे बनवून घेते मी आता. मस्त मस्त असे गोळे बनवून घेते. पूर्ण गोळे बनवून झाले का तुम्हाला दाखवते मी. ओके, हे बघा एवढे बनवले मी ना, अजून एवढं पीठ बाकी आहे, तर पूर्ण करून घेते मग फायनली दाखवते. ओके, बघ मस्त छोटे छोटे गोळे बनवून घेतले मी आणि आता तळणार आहे. आपलं चाशणी पण रेडी झालेली आहे. आता मी मस्त तेल वगैरे ठेवते आणि तळून घेते. ओके, हे बघ मस्त तळते मी असे. बघा अजिबात फुटत नाही, काय नाही, बघू शकता नाही का. आणि मी छोटे छोटेच बनवले कारण की ना पाकमध्ये ते माहिती ना तुम्हाला. आणि थोडेसे लालच म्हणजे असे थोडे जास्तच हे करते ब्राऊन, जेणेकरून मस्त असे नाही का कलर येईल मग आपल्या गुलाबजामला. बघा असे भारी, अजिबात फुटले नाही बरं का, टिचले पण नाही. एखादं टिचलं असेल तर इट्स ओके, काही नाही. पण छान असे अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्ही गुलाबजाम. मोबाईल पकडायला मीच पकडते बरं का, कारण की हर्षू टी व्ही बघते आणि गॅस जवळ तिला नको. तिने पहिले पकडला. बघा असे ब्राऊन असे करून घेते मी. बघितलं, थांबा मी आता काढून घेते, कमी गॅस करते. बघ किती भारी ना. ठीक आहे, मी आता काढून घेते, एका हाताने जमत नाही. बघ असे तळून घेतले, बाकीचे असे केले मी मस्त. थोडे काळे मला असे आवडतात, त्याच्यामुळे थोडे ब्राऊन जास्त हे केले आणि बाकीचे असे ठेवले. तर इकडे आपले चाशणी आहे, तर मी आता टाकून देते चाशणीमध्ये गुलाबजाम मस्त. बघा चाशणी काय एवढी गरम नाही आहे, थंडी आहे चाशणी.
चाशणीमध्ये टाकून देते. मस्त चाशणी पण आपली अशी रेडी झालेली आहे बघा तुम्ही. थांबा तुम्हाला दाखवते मी. बघा मस्त चाशणी पण तयार झालेली आहे. चला मग मी आता हे टाकून घेते, मग तुम्हाला दाखवते फायनल. तर मी आता तुम्हाला अवघ्या दीड 2 तासानंतर आपले गुलाबजाम दाखवणार आहे समोरच्या कॅमेऱ्याने. ओके बघा कसे झाले आहे गुलाबजाम, बघू शकता. एकच नंबर, लय मस्त झाले एकदम. वाव, मला तर खूप आणि खायला तर एवढे भारी ना. आम्ही 2 खाऊन बघितल्या ना हर्षू, किती भारी होते ना. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. चला मग इकडे बघा मी हर्षूच्या पप्पांसाठी, म्हणजे यांना खूप जास्त आवडता ना, मी सांगितलं होतं तुम्हाला, तर यांच्यासाठी मी धरा खा. मस्त कसा झालाय? मस्त मस्त आहे ना. 15 ऑगस्ट स्पेशल बनवले ना स्वीट्स. उद्या घरी राहतील इतक्या दिवसानंतर, त्याच्यामुळे हो ना. चला उद्या मला मग कुठे घेऊन जाणार आहे उद्या सरप्राईज? हिल स्टेशन. कुठे कुठे? घोटी. हा चला आपल्याला ये. चला मग फिरायला घेऊन जाणार आहे मला उद्या. मस्त त्यांना गुलाबजाम बनवून दिले तर थँक्यू. उद्या आपण मस्त भारी भारी व्हिडिओ नक्की बघा बरं का ना. ओके. तर मी आज ना आता जेवतोय आम्ही. तर मी आज काय बनवलंय, हर्षिताचा पसंतचा मटर पुलाव बनवला आहे. मी काही रेसिपी टाकली नाही, तर नक्की तुम्ही आवडला का तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. ओके, मी तुम्हाला नक्की रेसिपी दाखवेल नंतरून बनवून. हे बघू शकता तुम्ही, मस्त आहे ना. बघा मी काही रेसिपीने शूट केली, कारण की मी गुलाबजामची रेसिपी टाकणार आहे ना, त्यामुळे मी याची रेसिपी म्हटलं जाऊ द्या नेक्स्ट टाइम दाखवू आपण. पण मस्त असा भात बनवला आहे मी. बघा मटर पुलाव, सगळे व्हेजिटेबल्स टाकले, सगळा व्हेजिटेबल्स टाकले मी. ठीक आहे. चला तर मी इकडे आपल्या पाकात टाकून दिले आपले गुलाबजाम. आणि महत्वाची स्टिक म्हणजे आपले गुलाबजामचे गोळे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि पाक गरम राहायला पाहिजे, म्हणजे ते आतपर्यंत जातं. तर मी आता टाकून घेतले. आता मी झाकण ठेवते आणि 1-1.5 तास झाकून ठेवते, आणि मग नंतरून तुम्हाला दाखवते आपले गुलाबजाम कसे झाले असं. ओके. तर बघा मस्त आपले गुलाबजाम आता त्याच्यात टाकून दिले मीने. आणि इकडे माझा चहा पण ठेवला आहे मीने, कारण की 5:15 झाले ना. चला मग ओके, मी पूर्ण 1-1.5 तासानंतर तुम्हाला परत दाखवते आपले गुलाबजाम कसे झालेत. ते सारखे असे तोडून वगैरे दाखवते, जमलं तर दाखवते, नाही तर ठीक आहे. मग झाले आपले गुलाबजाम. चला मग भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि गुलाबजाम कसे वाटले ते पण नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, मग संपवते मी इथंच ब्लॉगला. ओके, बाय, टेक केअर. नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. आणि हो, 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व बहीण भावांना. बाय.